So friends, first we will start with structure of tryptophan operon. याच्यावरती सेपरेट 4 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो कारण की हे नॉर्मल ओपेरॉन पेक्षा थोड्या ॲडिशनल गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो ट्राय टू अंडरस्टँड. लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड आहे बट वी विल सी इट वन बाय वन. जनरली कोई भी ओपेरॉन जब होता है तो अपन ने एक नाम पढ़े हैं स्ट्रक्चरल जीन, ऑपरेटर, प्रमोटर एंड रेगुलेटर. फाइन. अपार्ट फ्रॉम दीज 4 वर्ड्स, this tryptophan operon is having 2 more words: leader sequence and attenuator sequence. म्हणजे टोटल किती वर्ड्स झाले त्याच्यामध्ये 6. स्ट्रक्चरल जीन, ऑपरेटर जीन, प्रमोटर जीन, रेग्युलेटर जीन, लीडर सिक्वेन्स आणि ॲटेन्युएटर. आता हे कसे वर्क करतात, कौन कोणाच्या बाजूला प्रेजेंट आहे, उनके पोजीशंस क्या है, वो अपन धीरे धीरे देखते हैं. फाइन. नाउ 4 मार्क्स के लिए कभी कभी एग्जाम में ये क्वेश्चन आता है, डिस्क्राइब पोला रीजन. POLA, पोला, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण पोला रीजन म्हणतो. तो ये पोला रीजन क्या है, इसके ऊपर 4 मार्क का क्वेश्चन आ सकता है और आया भी है इसके पहले. सो एज फार एज स्ट्रक्चर ऑफ ट्रिप्टोफैन ओपेरॉन इज कंसर्न, इट कंसिस्ट ऑफ दिस 4 बेसिक थिंग्स. अभी इसका आंसर लिखते समय नॉर्मल ओपेरॉन सारखा आंसर याचा नहीं लिहायचा है. स्ट्रक्चरल जीन, ऑपरेटर जीन, प्रमोटर जीन, ऐसे शुरुआत नहीं है इसकी. वी विल स्टार्ट विद दिस सीक्वेंस. So tryptophan operon consists of 4 regions. First one is polar region, next structural gene, then regulator gene and terminal sites. इसको अभी अपन एक एक करके देखते हैं. First we will focused on polar region और ये की पॉइंट है बेटा. दिस इज न्यूअर वन और मेजर रेगुलेटरी पार्ट अपना यहाँ पे है जो समझने के लिए भी थोड़ा डिफिकल्ट है. देखते हैं जैसे भी होता है. वी विल गो स्टेप बाय स्टेप. फर्स्ट थिंग इज फुल फॉर्म ऑफ दिस पोलर रीजन. प्रमोटर, ऑपरेटर, लीडर सीक्वेंस. L stands for leader sequence and small a stands for attenuator. लिहिताना आपण P कॅपिटल, O कॅपिटल, L कॅपिटल आणि A जो आहे तो स्मॉल लेटर्समध्ये. बुक्समध्ये पण असंच दिलेलं आहे. मतलब ये किसका शॉर्ट फॉर्म है? पोलर रीजन, प्रमोटर, ऑपरेटर, लीडर सिक्वेंस एंड एटेन्यूएटर. हे जे लीडर आणि एटेन्यूएटर है इसका सिग्निफिकेंस आपको जब अपन ओपेरॉन को रेगुलेट करेंगे उस वक्त अच्छे से समझ में आएगा. बट फॉर टाइम बीइंग वी विल जस्ट सी द ब्रीफ ऑफ पोलर रीजन. डायग्राम में भी मैं उसको अच्छे से बताती हूँ. पोलर रीजनचा फुल फॉर्म कळला. प्रमोटर, ऑपरेटर, लीडर सिक्वेन्स आणि ॲटेन्युएटर रीजन. प्रमोटर, ऑपरेटर, लीडर आणि ॲटेन्युएटर. आता याच्यामध्ये आपल्या रूटीन ओपेरॉन्समधले सगळे नावं आले. प्रमोटर झाला, ऑपरेटर झाला, बरोबर. आता 2 अजून आपले उरलेले आहे. कोणसे? एक स्ट्रक्चरल बचा है और एक रेग्युलेटर. सो हियर देयर आर 5 स्ट्रक्चरल जीन्स. जैसे लैक ओपेरॉन में बेटा कितने स्ट्रक्चरल जीन्स थे? 3. अरेबिनोज ओपेरॉन में भी 3 स्ट्रक्चरल जीन्स थे, याद है. लैक ओपेरॉन में था ZYNA और अरेबिनोज में अपन ने वो BAD स्ट्रक्चरल जीन्स पढ़े थे. बट यहाँ पे 5 स्ट्रक्चरल जीन्स है. इतने सारे स्ट्रक्चरल जीन्स की क्यों ज़रूरत है? बिकॉज यू हैव टू कन्वर्ट कोरिजमेट इंटू ट्रिप्टोफॅन. म्हणजे इथे मधात जितक्या स्टेप्स असतील तितके आपल्याला वेगवेगळे एन्झाइम्स लागतील आणि म्हणून इथे जास्ती स्टेप्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एन्झाइम्स पण जास्ती लागतील. एन्झाइम्स अगर ज़्यादा लगेंगे तो उसको बनाने के लिए अपने को जीन्स भी क्या लगेंगे बेटा? उतने नंबर के जीन्स. सो दैट्स वाई इन ट्रिप्टोफैन ओपेरॉन कितनी जीन्स, स्ट्रक्चरल जीन्स प्रेजेंट आहे? 5 स्ट्रक्चरल जीन्स. You have to remember the names of those structural genes. TRP stands for tryptophan, TRPE, D, B, C, A. याच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. तसं बघायला गेलं तर ABCDE, A to E आहेत. बट फर्स्ट स्ट्रक्चरल जीन विच इज गोइंग टू ट्रान्सक्राइब इज E आणि लास्ट जो ट्रान्सक्राइब होतो तो A आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला या सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. फक्त म्हणजे A to E अपोजिट डायरेक्शनमध्ये लिहायचं, फक्त B आणि C ची पोझिशन चेंज करायची. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मी म्हणते आहे. E D जनरली काय यायला पाहिजे C, पण तुम्ही लक्षात ठेवाल की E D नंतर काय लिहायचं आहे बेटा B, मग C आणि मग लास्टमध्ये A. सर हे 5 स्ट्रक्चरल जीन्स आहेत. ये क्या सिंथेसाइज करते हैं, कौन से एंजाइम्स बनाएंगे वो पण आगे देखते हैं. थर्ड पॉइंट इज इट इज हॅव्हिंग रेग्युलेटर जीन. हा प्रत्येक ओपेरॉनमध्ये असतो रेग्युलेटर जीन जो रिप्रेसर प्रोटीन बनवत असतो. तर इथे पण रेग्युलेटर जीन आहे TRPR. पण इथे एक नवीन वर्ड तुम्हाला दिसेल, अनलिंक्ड रेग्युलेटर जीन. काय नाव लिहिलं आहे? अनलिंक्ड रेग्युलेटर जीन. याचा अर्थ असा होतो बेटा, डायग्राम बघा. जनरली डायग्राममध्ये कसं राहायचं आतापर्यंत, स्ट्रक्चरल जीन, ऑपरेटर, प्रमोटर आणि रेग्युलेटर. मतलब दे ऑल आर ॲडजस्टंट टू वन अनादर. बट इथे कुठे तुम्हाला TRPR दिसतो आहे का? नाही. इतका पार्ट इज ऑफ स्ट्रक्चरल जीन. TRPE, D, B, C आणि A. इतका रिजन इज पोलार रिजन. प्रमोटर, ऑपरेटर, TRPL म्हणजे लीडर सिक्वेन्स आणि हा छोटा A म्हणजे ॲटेन्युएटर. म्हणजे हा पोलार रिजन झाला. म्हणजे याच्यामध्ये ऑपरेटर आला, प्रमोटर आला, यहाँ पे स्ट्रक्चरल जीन आ गए. बट कहीं पे भी आपको रेगुलेटर जीन दिख रहा है डायग्राम में? नहीं दिख रहा है, बिकॉज that regulator gene is not linked with this operator, promoter and structure. It is on the same chromosome but at some distance apart from this promoter and other genes. म्हणजे रेग्युलेटर जीन यांच्यासोबत चिपकून येतो, यांच्या साईडलाच प्रेझेंट नाही आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अनलिंक्ड. इट इज नॉट लिंक्ड विथ प्रमोटर, ऑपरेटर और स्ट्रक्चरल जीन. जनरली रेग्युलेटर जीन प्रमोटरच्या बाजूला अपन ड्रॉ करतो, बट ये केस में रेग्युलेटर जीन प्रमोटर के बाजू में एकदम प्रेजेंट नहीं है. कुछ न्यूक्लियोटाइड्स अवे वो प्रेजेंट रहता है, बट फंक्शन रिमेन एज इट इज. इट विल रेगुलेट द ओपेरॉन आइदर पॉजिटिवली और निगेटिवली. तो ये जो TRPR है ये एग्जाम में भी प्रमोटर के बाजू में नहीं ड्रॉ करना है आप लोगों को, बिकॉज इट इज सम डिस्टेंस अपार्ट फ्रॉम द प्रमोटर. इट इज नॉट लिंक्ड विद द प्रमोटर, हेंस इट इज कॉल्ड एज अनलिंक्ड रेगुलेटर जीन. नाउ यहाँ पे अपने मेजर जीन्स खत्म हो गए शॉर्ट में. अपार्ट फ्रॉम दैट देर आर 2 टर्मिनेशन साइट. स्ट्रक्चरल जीन का ट्रांसक्रिप्शन स्टार्ट करेगा बेटा RNA पॉलिमरेज, बरोबर. आणि तो RNA पॉलिमरेज समोर मूव्ह होऊन लास्ट स्ट्रक्चरल जीनला ट्रांसक्राइब करेल. हे ट्रांसक्रिप्शन कुठे स्टॉप करायचं वो बताने के लिए यहाँ पे 2 टर्मिनेशन साइट्स होते हैं. इसका सिग्निफिकेंस जब अपन रेगुलेशन पढ़ेंगे उसमें आपको अच्छे से समझ में आएगा. बस फॉर टाइम बीइंग यू हैव टू नोट इट डाउन. दैट इज टर्मिनेटर साइट्स होते हैं ट्रिप्टोफैन ओपेरॉन में. कितने? 2 टर्मिनेटर साइट्स, एब्रीविएटेड एज TRPT साइट एंड TRPT1. टर्मिनेशन ट्रिप्टोफैन तो सब में कॉमन है, टर्मिनेशन साइट एंड टर्मिनेशन साइट 1. सो दिस इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. आता याच्यामध्ये बघा बेटा, ही आपली ॲक्च्युअल डायग्राम आहे. वरची जी लाईन आहे दिस इज अवर ॲक्च्युअल डायग्राम. बट हे जे मी खाली ड्रॉ केलं आहे दिस इज अ मॅग्निफाईड व्ह्यू ऑफ कोणसा रिजन? पोलार रिजन. तर पहिले ही वरची, कारण की डायग्राम 1, डायग्राम 2 या 2 वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत. पहिली डायग्राम रिप्रेझेंट्स कंप्लीट ओपेरॉन आणि सेकंड डायग्राम इज अ मॅग्निफाईड व्ह्यू ऑफ दिस मच पोर्शन. याचा मॅग्निफाईड पार्ट आहे ही खालची डायग्राम. ठीक. तर वरच्या डायग्राममध्ये काही डिफिकल्टी नसावी. प्रमोटर, ऑपरेटर, TRPL म्हणजे लीडर सिक्वेन्स, A म्हणजे ॲटेन्युएटर आणि TRPE पासनं TRPA पर्यंत स्ट्रक्चरल जीन्स है. फिर उसके बाद टर्मिनेशन साइट 1 आणि टर्मिनेशन साइट T. गॉट इट. आता या पोलार रिजनला आपण जर मॅग्निफाय केलं तो इट इज हॅव्हिंग दीज मच पार्ट्स. सी, एक प्रमोटर आहे, ऑपरेटर, लीडर पेप्टाइड जीन म्हणजे याच्यापासून लीडर सिक्वेन्स बनेल आणि ॲटेन्युएटर. ॲटेन्युएटर हा तो रिजन आहे बेटा DNAचा. जनरली या रिजनमध्ये GC रिच आणि AT रिच सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात. इफ यू रिमेंबर, जेव्हा असे सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात तेव्हा उस साइट पे जनरली
स्टेम और लूप स्ट्रक्चर इझिली फॉर्म होते हैं. स्टेम आणि लूप स्ट्रक्चर म्हणजे इट विल बी लाईक दिस. जसं आपलं tRNAचं स्ट्रक्चर असतं ना, क्लोवर लीफ मॉडेल, तर या टाईपचे जे 80 सिक्वेन्सेस असतील तर ते इथे स्टेम बनवतील आणि जे मधले अनबाउंड असतील इट विल रिमेन इन द लूप पोर्शन. तर हा जो ॲटिन्युएटर रिजन आहे जो जनरली GC आणि AT रिच असतो, तो कोणता भाग है बेटा? एटीन्यूएटर. इसका सिग्निफिकेंस क्या है कि प्रोसेस को अगर आपने को स्टॉप करना है उस वक्त डिटैचमेंट के लिए ऐसे स्ट्रक्चर्स बनाए जाते हैं. वी विल सी दिस इन डिटेल इन लेटर पार्ट. गॉट इट? सो दिस इज अबाउट पोलर रीजन. पोलर रीजन इज प्रमोटर, ऑपरेटर, लीडर सिक्वेन्स, अजून ॲटिन्युएटर. ठीक आहे. हा ई कोलायमधला ट्रिप्टोफॅन ओपेरॉनची ही डायग्राम आहे. आता आपण त्यातला पहिल्या याच्यावर फोकस करूया, दॅट इज प्रमोटर. आता डायग्राम के हिसाब से देखा जाए तो प्रमोटर कहाँ पे प्रेजेंट है? इट इज एडजेसेंट टू द ऑपरेटर जीन. प्रमोटर का सिग्निफिकेंस क्या है? अभी अपना लास्ट ओपेरॉन चल रहा है बेटा, यू शुड नो व्हाट इज द सिग्निफिकेंस ऑफ प्रमोटर. प्रमोटर के पास बाइंडिंग साइट होती है किसके लिए? RNA पॉलीमरेज के लिए. गॉट इट? RNA पॉलीमरेज किती सब युनिट्सनी बनला आहे? अल्फा, अल्फा, बीटा, बीटा डॅश आणि ओमेगा. तर तो RNA पॉलीमरेज कुठे बाइंड होतो? पहिले प्रमोटर रिजनवरती, म्हणजे तिथून ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टार्ट होण्याचे चान्सेस असतात. गॉट इट? सो प्रमोटर transcription starts at promoter region and this promoter is located at left end of the leader sequence. leader sequence यानी लीडर सिक्वेन्सच्या रेफरन्समध्ये दिलं आहे. बरोबर आहे. लीडर सिक्वेन्सच्या लेफ्ट साईडला प्रमोटर आहे, बट एकदम बिसाइड्स तो कोणाच्या प्रेझेंट आहे बेटा? ऑपरेटरच्या. आता या प्रमोटरला पण जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तो धिस प्रमोटर is having two regions. जसा या ॲटिन्युएटरमध्ये हे 80 रिच सिक्वेन्सेस 2 होते, लाइकवाइज प्रमोटर रीजन में भी 2 सिक्वेंसेस होते हैं. वन इज कॉल्ड एज PBS1 and PBS2 regions. Now what is this PBS1 and PBS2 and where they are situated? See बेटा, स्ट्रक्चरल जीन्स कोणता आहे? TRPE हा पहिला स्ट्रक्चरल जीन आहे. याचं जिथून ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होईल दॅट साईट इज रेकग्नाइज्ड ॲज +1 साईट. बरोबर. आता त्या +1 पासनं आपल्याला काही न्यूक्लियोटाइड मागे हे रीजन्स आहेत और कुछ न्यूक्लियोटाइड्स आगे ये पूरा रीजन है. मतलब जो भी काउंटिंग होगी दैट विल स्टार्ट फ्रॉम +1 आइदर टूवर्ड्स बैक साइड और टूवर्ड्स फ्रंट साइड. So as far as promoter region is concerned, it is having two region, PBS1 and PBS2. So this PBS1 is -35 region. ऐसा बुक में दिया है. -35 region का मतलब +1 साइट पासनं मागे 35 बेसेस, 1 2 3 4 5 6 असे किती बेसेस मागे जाऊ आपण? 35 बेसेस. तो तिथे कोणता region प्रेझेंट राहील? PBS1. That's why it is called as -35 region. PBS2 it is called as -10 region. याचा अर्थ काय राहील? +1 साइट पासून किती बेसेस आपण मागे जाऊ? 10 न्यूक्लियोटाइड जेव्हा मागे जातो आपण तेव्हा जो region येईल that is called as PBS2 and this region is actually responsible for binding RNA polymerase. So this is RNA polymerase binding site. कोणता region? -10 region. -35 वरती जर RNA polymerase आला तर तो recognize करतो की मला इथे बाइंड व्हायचं आहे की नाही. then it will -35 बेटा इथे येईल. सपोज -10 इथे येईल तर पहिले RNA polymerase इकडनं बाइंड होईल, बघेल की या प्रमोटरशी आपण बाइंड होऊ शकतो का. If the recognition is proper, then it will move further and firmly binds. कोणत्या साइट वरती? -10 वरती. Are you getting? म्हणजे -10 region मतलब कौन सी साइट है? PBS2 is actually responsible for what? RNA polymerase binding site. So this is about which region? Promoter region. हा वाला. एवढं कळलं?
RNA polymerase will bind to the promoter region, that too specifically कोणत्या साईटवरती, PBS2 साईट, त्यालाच दुसरं नाव आहे -10 region. The next one is operator. ऑपरेटरचं काम काय आहे? याच्या पहिले पण आपण बघितलं बेटा, रिप्रेसर प्रोटीन जाऊन ऑपरेटरला बाइंड होतो इफ रिप्रेसर इज ॲक्टिव्ह रिप्रेसर. लाईकवाईज इट इज हिअर ऑल्सो ऑपरेटर रिजन, इट लाईज विदिन द प्रमोटर. आता याचा अर्थ असा आहे की असं काही डिमार्केशन नहीं है, देर इज़ नो एज सच डिमार्केटिंग लाइन बिटवीन ऑपरेटर एंड प्रमोटर कि यहाँ पे ही प्रमोटर एंड होगा फिर उसके बाद ऑपरेटर चालू होगा, ऐसा नहीं है. दिस प्रमोटर एंड ऑपरेटर दे आर कोइंसाइडिंग विथ वन अनादर. तर यातले काही न्यूक्लियोटाइड्स कॉमन राहू शकतात प्रमोटर और ऑपरेटर के बीच में. दैट्स वाय व्हाट दे हैव सेड, इट लाइज विदिन द प्रमोटर. ऑपरेटर हा प्रमोटरचाच एक शेवटचा छोटा भाग आहे. देन हिअर ट्रिप्टोफॅन रिप्रेसर कॉम्प्लेक्स बाइंड्स, म्हणजे ऑपरेटर रिजनला रिप्रेसर कॉम्प्लेक्स किंवा रिप्रेसर आणि इंड्युसर कॉम्प्लेक्स जाऊन बाइंड होतं. हे तुम्हाला माहिती आहे, जर रिप्रेसर इनॅक्टिव्ह असेल तर तो इंडिव्हिज्युअली ऑपरेटर रिजनला जाऊन बाइंड करू शकत नाही. If tryptophan is present, tryptophan will attach to the repressor and this tryptophan repressor complex will bind to the operator. कारण की बेटा ट्रिप्टोफॅन आहे. आता तुम्ही मला सांगा की ट्रिप्टोफॅन जर आहे तर ओपेरॉन ऑन रहेल की ऑफ रहेल? ट्रिप्टोफैन अगर प्रेजेंट है तो ओपेरॉन ऑफ करने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि ट्रिप्टोफैन बनाने की ज़रूरत पड़ेगी क्या? नहीं. तो ट्रिप्टोफैन ओपेरॉन को मुझे क्या रखना पड़ेगा? ऑफ रखना पड़ेगा. ऑफ रखना पड़ेगा तो मुझे ऑपरेटर रीजन को ब्लॉक करके रखना है सो दैट RNA पॉलीमरेज कैन नॉट मूव फर्दर. तो ये जो ट्रिप्टोफैन है इट विल फॉर्म अ कॉम्प्लेक्स विद द रिप्रेसर प्रोटीन आणि हे कॉम्प्लेक्स ट्रिप्टोफॅन रिप्रेसर कॉम्प्लेक्स जाऊन कुठे बाइंड होईल? या ऑपरेटर रिजनला. जर इथे मधात ब्लॉक आलं तर हा RNA पॉलीमरेज जो -10 रिजनला बाइंड झाला होता तो समोर सरकू शकेल का? नाही, कारण की दिस साइट इज ब्लॉक. कोणी ब्लॉक केली? ट्रिप्टोफॅन रिप्रेसर कॉम्प्लेक्सनी. सो दॅट RNA पॉलीमरेज कॅन नॉट मूव फर्दर अँड विल नॉट सिंथेसाइज स्ट्रक्चरल जीन ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. म्हणजे ते एन्झाइम सिंथेसाइज होणार नाही. दैट्स वाय ट्रिप्टोफैन सिंथेसिस ब्लॉक हो जाएगा. क्यों ब्लॉक करना था? बिकॉज ट्रिप्टोफैन वॉज ऑलरेडी प्रेजेंट. सो दिस इज अबाउट ऑपरेटर जीन. और यहाँ पे पैलिंड्रोमिक सीक्वेंस होता है ऑपरेटर जीन में. पैलिंड्रोमिक सीक्वेंस वी हैव स्टडीड both sides or in both directions same nucleotide sequence will run and it is near about having 10 base pairs. The next one is leader sequence.